नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुक्कावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण रेल्वेची जी सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आज आपण पार्ट 4 पाहणार आहोत आणि या पार्ट मध्ये आपण 3 टाइप पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुमच्या समोर सुरुवातीला टाइप क्रमांक 7 मधील काही उदाहरणे दिलेली आहेत आणि ते उदाहरणे आपण सूत्राचा वापर न करता किंवा कोणतेही सूत्र न वापरता अगदी प्रश्न वाचून प्रश्न समजून घेऊन ट्रिकने किंवा लॉजिक लावून त्याला आपण कसं सोडवणार आहोत हे आपण पाहूया। तर टाइप क्रमांक 7 मधील पहिला प्रश्न तुम्हाला दिसत असेल मित्रांनो। पहिला प्रश्न आपण वाचूया आणि वाचल्याच्या नंतर त्याला ट्रिकने किंवा लॉजिक लावून कसं सोडवता येईल हे पाहूया। तर पहा प्रश्न काय म्हणतो, एक रेल्वे नांदेड ते छत्रपती संभाजीनगर 40 किमी प्रति तास वेगाने जाते व छत्रपती संभाजीनगर ते नांदेड 60 किमी म्हणजेच किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, पहा प्रश्न सुरुवातीला जर समजला तर तुम्ही सूत्राचा वापर न करता किंवा कोणतेही सूत्र न वापरता अगदी सहजरित्या ट्रिक लावून किंवा लॉजिक लावून तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व करू शकता, सोडवू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो, पहा एक रेल्वे आहे। आता ती रेल्वे नांदेड ते छत्रपती संभाजीनगर प्रति तास 40 किलोमीटर वेगाने जाते, बरोबर आहे। तीच रेल्वे येताना म्हणजेच वापस येताना छत्रपती संभाजीनगर ते नांदेड 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वापस येते, तर येणे आणि जाणे या दोघांचा आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, सरासरी वेग काढायला सांगितलेला आहे। अशा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, जातानाचा म्हणजे एखादी ट्रेन दिलेली आहे आणि आपल्याला त्या ट्रेनचा जातानाचा वेग व परत येतानाचा वेग दिलेला असेल आणि सरासरी जर आपल्याला काढायची असेल तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, पहा आपण सूत्राचा वापर न करता आपण सोडवणार आहोत। आता काय करायचं, अशा ठिकाणी जे दोन वेग आपल्याला दिलेले आहेत ते दोन वेग आपल्याला लिहून घ्यायचे आहेत गुणाकाराच्या स्वरूपामध्ये। पहा सुरुवातीला 40 असा वेग दिला म्हणून आपण 40 लिहिलं, गुणाकारामध्ये 60 म्हणजेच दुसरा वेग लिहिला आणि या दोन्ही वेगाला विद्यार्थी मित्रांनो गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहून गुणिले आपल्याला 2 करायचं आहे। हेच आपले ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि भागिले यामध्ये काय करायचं, जे दोन आपल्याला वेग दिलेले आहेत त्या दोन वेगाची बेरीज आपल्याला करायची आहे। पहिला वेग आहे 40, पहा या ठिकाणी 40 आणि दुसरा आहे 60, या दोघांची बेरीज केली। आता विद्यार्थी मित्रांनो काय केलं, परत एकदा सांगतोय, व्यवस्थितरित्या लक्ष द्या। काय केलं, आपल्याला एखाद्या ट्रेनचा येण्याचा व जाण्याचा वेग दिला असेल आणि त्या ट्रेनचा सरासरी वेग आपल्याला काढायला सांगितला, तर काय करणार, जे दोन वेग आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहेत त्या दोन्ही वेगाला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहून गुणिले 2 करणार। ही झाली पहिली स्टेप। भागिले जे दोन वेग आपल्याला दिलेले आहेत ते बेरीजेच्या स्वरूपामध्ये आपल्याला भागिले म्हणजेच छेदामध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि मग जी प्रोसेस आपल्याला आता समोर होईल ती आपल्याला करायची आहे। आता पहा विद्यार्थी मित्रांनो काय करणार, 6 दोन्ही 12 आणि 12 गुणिले 4 म्हणजेच 12 चौक 48, या ठिकाणी आपण 48 लिहू आणि परत विद्यार्थी मित्रांनो पहा ह्या 4 पाशी 1 0 दिसत आहे, 6 पाशी 1 0 दिसत आहे, याचा अर्थ 2 0 समोर लावू म्हणजेच 4800 या सर्वांचा गुणाकार आलेला आहे।
आणि भागिले विद्यार्थी मित्रांनो 40 व 60 या दोघांची बेरीज सांगितलेली आहे। 40 व 60 ची बेरीज होते 100। आता पहा 20 कटले तर 48 भागिले 1 आपल्याला उत्तर आलेलं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो 1 तुम्ही छेदात लिहिला का किंवा न लिहिला का कुठलाही फरक पडणार नाही, म्हणजे फायनली उत्तर आपल्याकडे आलेलं आहे 48 किलोमीटर प्रति तास। आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसत आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा किती सहजरित्या आपण सोडवलो। कुठल्या सूत्राचा वापर केलेला आहे का? नाही, फक्त प्रश्न वाचला आणि प्रश्नाला ट्रिक लावली किंवा लॉजिक लावलं आणि लॉजिक लावून आपण आपलं उत्तर मिळवलेलं आहे। आता पहा समोरचा प्रश्न। आता मित्रा समोरचा प्रश्न पाहताना आपल्याला काय करायचं आहे मित्रा, प्रश्न वाचू सुद्धा नकोस अशा पद्धतीचा प्रश्न आला। प्रश्न काय सांगितला, एखादी ट्रेन आहे ती एखाद्या गावावरून जात आहे आणि परत येत आहे, म्हणजे जाण्याचा व येण्याचा वेग जर तुला दिला असेल आणि तुला सांगितलं असेल सरासरी काढ, तर काय करायचं मित्रा, जे दोन वेग दिलेले आहेत ते गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहून घे। आता या ठिकाणी 20 व 30 असे दोन वेग आपल्याला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपण लिहून घेतलेले आहेत दिलेले वेग, आणि त्याला आपण गुणिले 2 करू व भागिले काय करणार राजा, तर भागिले तुला करायचं आहे जे दोन वेग दिलेले आहेत त्यांची बेरीज, म्हणजेच 20 अधिक 30। आता अंशामध्ये जे काय आहे प्रोसेस गुणाकार ते करून घे, म्हणजेच 42 6 6 दोन्ही 12 मित्रा 12 लिहे, 2 0 आहेत म्हणून 2 0 त्याच्यावर ऍड कर, उत्तर तुझ्याकडे मिळालेलं आहे 1200। त्यानंतर या छेदामध्ये आपल्याला 20 व 30 यांची काय करणार आहेस, बेरीज करणार आहेस। 20 व 30 होतात 50। पाय आपल्याला अंशातला 1 0 छेदातला 1 0 कटला तर मित्रा आपल्याकडे उरते 120 भागिले 5। 5 न जर 120 ला भागलास तर उत्तर येते राजा 24, कारण 24 पाच्या 120। 24 किलोमीटर प्रति तास ह्या रेल्वेचा सरासरी वेग आहे आणि ते तुला कुठं मिळत आहे राजा, आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये मिळत आहे। पाय किती सोपं आहे मित्रा, जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तुला सूत्राची अशा पद्धतीच्या गणितामध्ये वापरच करणार नाही किंवा तुला गरजच पडू देणार नाही। फक्त तू व्हिडिओ पूर्ण बघ आणि व्हिडिओ पूर्ण बघल्याच्या नंतर पाहिल्याच्या नंतर फक्त तुझ्या 4 ते 5 मित्राला व्हिडिओ शेअर कर मित्रा। त्यानंतर पहा समोरचा प्रश्न, याच पद्धतीचा आपण पाहू। प्रश्न काय म्हणतो, आता प्रश्न आपल्याला वाचवण्याची सुद्धा आवश्यकता राहणार नाही, कारण प्रश्न आपल्याला समजलेला आहे। प्रश्न काय, एखादी ट्रेन आहे ती एखाद्या गावावरून एखाद्या गावाला जात आहे व परत येत आहे, जाण्याचा आणि येण्याचा वेग आपल्याला दिलेला आहे आणि रेल्वेचा त्या ट्रेनचा सरासरी वेग आपल्याला काढायला सांगितलेला आहे। आणि सरासरी वेग काढायचा झाला रे झाला की आपण काय करणार राजा, तुला माहित आहे जे दोन वेग आपल्याला दिले ते दोन वेग सुरुवातीला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपण लिहिणार आहोत, म्हणजेच या ठिकाणी 70 गुणिले 30 असं आपण लिहून घेऊ आणि गुणिले 2 करू माय, बरोबर आहे। मग आता काय करणार, भागाकारामध्ये या दोन दिलेल्या वेगांची बेरीज म्हणजेच 70 अधिक 30, बरोबर आहे राजा, समजलं तुला, डोळे फाडून बघ आता किती सोपं आहे पहा। त्यानंतर काय करणार, 7 गुणिले 3 म्हणजे 7 1 21, 21 गुणिले 2 21 दोन्ही 42, 42 2 0 ला 2 0 म्हणजेच 4200 तुझं गुणाकार आलेला आहे आणि 70 व 30 यांची बेरीज येते मित्रा 100। बघ अंशामधले आणि छेदामधले आपण 2 0 काय केलेले आहेत, कॅन्सल केलेले आहेत, कटवलेले आहेत। मग आता अंशामध्ये कोण उरलं 42, छेदामध्ये कोण उरलं 1। मित्रा तुला माहित आहे 1 लिहिलास का न लिहिलास काय काही फरक पडणार नाही, कारण त्या ठिकाणी काही नाही म्हणजे 1 असतेच, याचा अर्थ उत्तर तुझ्याकडे मिळालेलं आहे 42 किलोमीटर प्रति तास असा त्या रेल्वेचा सरासरी वेग आहे आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक
1 मध्ये म्हणजेच ए मध्ये दिसत आहे। मित्रा, अशा पद्धतीचे उदाहरण आपल्याला जास्तीत जास्त करावे लागतील, तेव्हा कुठंतरी तुला या प्रश्नांचा सराव होईल। कारण मी आता शिकवताना तुला मित्रा हे प्रश्न खूप सोपे वाटतात, इझी जातात, पण काही दिवसाच्या नंतर जर तुला हे प्रश्न सोडवायला सांगितलं तर मित्रा तुझी गाडी कुठंतरी अडकते। त्यामुळे तुला काय करायचं आहे, तर तुला फक्त एकच काम करायचं आहे, अशा पद्धतीचे उदाहरण काढायचे आणि त्याचा सराव करायचा। तर पहा, अशा पद्धतीचे आपण 3 गणित घेतलेले आहेत। आता यानंतर आपण समोरचा प्रकार पाहू, प्रकार नंबर 8, टाइप क्रमांक 8। आता प्रश्न वाचून घेऊ आणि नेहमीप्रमाणे प्रश्नाला एखादी ट्रेक लावण्याचा प्रयत्न करू। आता पहा, प्रश्न काय म्हणतो, 2 व्यक्ती 5 किलोमीटर प्रति तास, पहा 2 व्यक्ती आहेत, मग आता एक व्यक्ती 5 किलोमीटर प्रति तास व दुसरा व्यक्ती 4 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने, आता हे लक्षात ठेव मित्रा, या टाइप मध्ये विरुद्ध दिशेने धावत आहेत, तर ते किती वेळानंतर एकमेकापासून 45 किलोमीटर अंतरावर राहतील। आता मित्रा 2 व्यक्ती आहेत आणि ते दोन्ही व्यक्ती काय करत आहेत, एकाची स्पीड एकाचा वेग आपल्याला दिलेला आहे 5 किलोमीटर प्रति तास व एकाचा वेग दिलेला आहे 4 किलोमीटर प्रति तास, आणि हे दोघही काय करत आहेत, एकमेकाच्या विरुद्ध अपोजिट दिशेने, अपोजिट डायरेक्शन हे काय करत आहेत, धावत आहेत, पळत आहेत। तर आपल्याला विचारलेलं आहे किती वेळानंतर ते एकमेकापासून 45 किलोमीटर अंतरावर राहतील, असं आपल्याला विचारलेलं आहे। आता विद्यार्थी मित्रा बघ, आपल्याला प्रश्न जर समजला तर उत्तर सहजरित्या काढता येते रे। पाय बघ काय म्हणते, किती वेळानंतर 45 किलोमीटर अंतरावर राहणार आहे, म्हणजे दिलेला जो अंतर आहे, एकूण अंतर आपण त्याला म्हणू 45 किलोमीटर, ते सुरुवातीला अंशामध्ये लिहून घे राजा, आणि त्या दोघांची जे स्पीड आहे त्या 2 व्यक्तीची, त्यांची डायरेक्ट बेरीज करून टाक मित्रा, 5 आणि 4, मग या ठिकाणी मी लिहून घेतो 5 अधिक 4, बघ 45 ला 45, 5 आणि 4 होतात 9 मित्रा, 9 1 9, 9 5 45, म्हणजे उत्तर तुझ्याकडे मिळालं 5 तास। 5 तासामध्ये ते दोघं एकमेकापासून 45 किलोमीटर अंतरावर राहणार आहेत, आणि हे तुला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसत आहे 5 तास। मित्रा कुठलं सूत्र वापरलेलं आहे का आपण, कुठल्याच सूत्राचा आपण वापर केलेला नाही, म्हणून बार नेहमी सांगतोय मित्रा की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घे, जर केला नसेल किंवा नवीन आला असेल आपल्या चॅनलवर, पाहता पाहता मास्तर काय करते, शिकवते की नाही, बरोबर करते की नाही, असं बघण्यासाठी जर आला असेल तर नक्कीच लगेचच्या लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घे, आणि तुझ्या जवळच्या 10-5 मित्रांना सुद्धा आपल्या चॅनलची लिंक किंवा व्हिडिओची लिंक शेअर कर, तुझा पण फायदा हो दे, त्या तुझ्या मित्रांचा पण फायदा हो दे, आणि उरला सुरला मजा पण फायदा हो दे मित्रा। याच पद्धतीचे आपण आणखीन गणित पाहू। पहा, आपल्याला प्रश्नामध्ये आता सांगितलेला आहे, प्रश्न पूर्ण वाचवायचा गरजच नाही मित्रा, मी आहे तुझ्यासाठी, काळजी करू नकोस। मग आता काय करणार, 2 व्यक्ती आहेत, 2 व्यक्तीची स्पीड, त्याचा वेग आपल्याला दिलेला आहे, आणि ते एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत, पळत आहेत, बरोबर आहे। आपल्याला सांगितलं की बाबा एकमेकापासून 144 किलोमीटर अंतरावर ते कधी राहतील, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। मग काय करतोस मित्रा, एकूण अंतर, एकूण तुला अंतर किती दिलेला आहे राजा, 144 ते लिहून घे, आणि भागिले त्या दोघांची जे स्पीड आहे त्यांची बेरीज कर मित्रा, म्हणजे 7 आणि 9 या दोघांची बेरीज आता डायरेक्ट लिहितो मित्रा, उत्तर येते म्हणजे 16, कारण 7 आणि 9 होतात 16, 16 न 144 ला भाग, 16 9 144, म्हणजेच 9 तास असं उत्तर
उत्तर तुझ्याकडे आलेलं आहे मित्रा आणि हे तुला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसत आहे। बघ, जर विरुद्ध दिशेने जात आहेत म्हणून आपण त्यांच्या स्पीडची त्यांच्या वेगाची बेरीज केलेली आहे, हे लक्षात असू दे, नंतर कामाला येणार आहे राजा। बघ समोर याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न घेऊ। प्रश्न काय म्हणतो, दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्तीचे स्पीड आपल्याला दिलेले आहेत, त्यांचा वेग आपल्याला दिलेला आहे आणि ते एकमेकापासून विरुद्ध दिशेने धावत आहेत, पळत आहेत, एकमेकापासून 84 किलोमीटर अंतरावर ते कधी राहतील हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। मग एकूण वेग किती आहे राजा तुझा, 84 किलोमीटर। मग या दोघांची जे स्पीड आहे यांची काय करतोस राजा, आता छेदामध्ये बेरीज करून घे, म्हणजे 4 आणि 7 होतात 11 आणि वरचे 0.5 म्हणजे 1, 11 आणि 1 होतात 12, 12 न दिलेल्या त्या अंशाला भाग राजा 84 ला, 12 84, उत्तर आलं राजा तुझ्याजवळ 7 तास आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक 7 मध्ये सी मध्ये आपल्याला 7 हे उत्तर ऑप्शन क्रमांक सी मध्ये मिळत आहे। बघ कुठल्या सूत्राचा वापर करत आहे का तुझा भाऊ, मित्रा कुठल्याच सूत्राचा वापर करत नाही, फक्त डोकं जर जाग्यावर ठेवलास तर तुला अशा पद्धतीच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर सहजरित्या काढता येतात मित्रा आणि तुझी पोस्ट तुला मिळणार आहे अशा पद्धतीने जर तू गणिताचा सराव केलास तर। आता आपण टाइप जरा चेंज केलेली आहे, आता टाइप क्रमांक 9 म्हणजेच या व्हिडिओ मधली तिसरी टाइप आपण पाहणार आहोत। मग नेहमीप्रमाणे पहिला प्रश्न वाचून घेणार, प्रश्न समजून घेणार आणि जर प्रश्न समजला तर त्याला सूत्राचा वापर न करता तुझा भाऊ तुला सोडून देणार आहे गणित। तर पाय विद्यार्थी मित्रा, बघ फक्त डोळे, आपण काय म्हणतो उघडा डोळे पहा नीट, तर त्याच पद्धतीने तुला करायचं आहे मित्रा। बघ दोन व्यक्ती एकाच दिशेने 6 किलोमीटर प्रति तास व 4 किलोमीटर प्रति तास वेगाने, आता इथं एक लक्षात ठेवायचं आहे, यापूर्वीच्या प्रश्नांमध्ये विरुद्ध दिशेने म्हणून सांगितलं होतं, पण या प्रश्नामध्ये आपल्याला एकाच दिशेने असं सांगितलेलं आहे। आता एकाच दिशेने सांगितलं तर काय करायला पाहिजे आणि विरुद्ध दिशेने सांगितलं तर काय केलं आपण, हे मी तुला इथं सांगणार आहे, एक्सप्लेन करणार आहे, थोडं व्यवस्थित लक्ष दे। दोन व्यक्ती एकाच दिशेने 6 किलोमीटर प्रति तास व 4 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहेत, तर किती वेळानंतर ते एकमेकापासून 40 किलोमीटर अंतरावर राहतील, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। मित्रा प्रश्न समजला का, प्रश्न आधी समजून घे, कारण प्रश्न समजला तर उत्तर तुला आल्याशिवाय राहणारच नाही, हे माझी गॅरंटी आहे। प्रश्न काय आहे, दोन व्यक्ती आहेत, ते दोन्ही व्यक्ती एकाच दिशेने धावत आहेत, पळत आहेत, एकाची स्पीड आहे 6 किलोमीटर प्रति तास, दुसऱ्याची आहे 4 किलोमीटर प्रति तास आणि ते एकमेकापासून 40 किलोमीटर अंतरावर कधी भेटणार आहेत किंवा कधी राहणार आहेत हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। मग आता एकाच दिशेने म्हणल्याच्या नंतर काय करायचंय, थोडं याच्या अगोदरचा प्रश्न विचारात घे। विरुद्ध दिशेने म्हणलं तर तू या दोन्ही स्पीडची बेरीज केला होतास मित्रा, पण जर तुला सांगितलं एकाच दिशेने जर म्हणलं तर या दिलेल्या स्पीडची फक्त वजाबाकी कर, बाकी सगळं जशास तसं राहणार आहे मित्रा। एकूण वेळ किती दिला, वेग म्हणजेच अंतर किती दिला 40 किलोमीटर आणि भागिले मित्रा यांची जे स्पीड आहे 4 व 6 म्हणजेच 6 - 4, मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा कर राजा। आता बघ 40 ला 40 भागिले 6 मधून जर 4 गेले तर उरले 2 आणि 2 जर 40 ला भागलास राजा तर उत्तर 20 येते पिल्लू। बघ 20 तासामध्ये ते एकमेकापासून 40 किलोमीटर अंतरावर राहणार आहेत। बघ 20 तास हे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये मिळत आहे, भेटत आहे। बघ किती सिंपल आहे राजा, प्रश्न समजून घे, प्रश्न समजला तर उत्तर समजणार आहे माझ्या पिल्ल्या। बघ
काय आहे, एकाच दिशेने जर जात असतील तर फक्त त्यांच्या दिलेल्या आपल्याला जो वेग आहे त्यांचा दिलेला त्याची वजाबाकी करायची आहे, आणि विरुद्ध दिशेने जात असतील तर त्यांची बेरीज करायची आहे माझा राजा. पिल्लू बघ समोर याच पद्धतीचं आणखीन एक गणित तुझा भाऊ घेणार आहे. बघ आता या प्रश्नामध्ये प्रश्न आपल्याला वाचवायची गरज आहे का? नाही रे, प्रश्नच समजला आपल्याला, काळजीच करू नको. दोन व्यक्ती आहेत, एकाची स्पीड आपल्याला दिलेली आहे 5, दुसऱ्याची स्पीड दिलेली आहे 4, आणि ते एकमेकाला एकाच दिशेने म्हणजे ते दोघही व्यक्ती एकाच दिशेने पळत आहेत, धावत आहेत, बरोबर आहे. मग 12 किलोमीटर अंतरावर ते कधी राहतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. काय करतोस, एकूण अंतर किती दिला राजा? 12. दोघांची वजाबाकी करून घे. 5 मधून 4 गेले 1. मित्रा उत्तर इथंच संपलं, 12 ला 12. कारण छेदामध्ये 1 लिहिला का न लिहिलं का काही फरक पडणार आहे का? कुठलाच फरक पडणार मित्रा. आणि हे तुला 12 उत्तर ऑप्शन क्रमांक ए मध्ये तुला मिळत आहे. बघ याच पद्धतीचा आणखीन एक प्रश्न घेऊ आणि कार्यक्रम संपून टाकू. मित्रा बघ, दोन व्यक्ती आहेत, एकाच दिशेने धावत आहेत, पळत आहेत. पहिल्याची स्पीड आहे 5 किलोमीटर प्रति तास, दुसऱ्याची स्पीड आहे 6 किलोमीटर प्रति तास, आणि आपल्याला सांगते की किती वेळानंतर ते एकमेकापासून 60 म्हणजेच 60 किलोमीटर अंतरावर राहतील. एकूण अंतर किती दिला राजा? 60 किलोमीटर. आणि दोन जे स्पीड आहेत, वेग आहेत, त्यांची कर वजाबाकी 6 मधून 5 गेले तर मित्रा बघ 6 मधून या ठिकाणी जर 5 गेले तर काय उरणार मित्रा? या ठिकाणी 6 झालेला आहे, या ठिकाणी तू काय कर 9 असेल हे मित्रा, चुकून या ठिकाणी 6 झालेला आहे. आता बघ 9 मधून जर 5 गेले तर उरतात मित्रा 4. किती उरतात? 4 उरतात. आता बघ जर 4 न जर तू 60 ला भागलास मित्रा तर उत्तर येणार 15 चोक 60 म्हणजेच 4 न जर 60 ला भागलास तर उत्तर येणार 15, आणि 15 तास असं उत्तर तुझं मिळणार आहे. आणि हे तुला ऑप्शन क्रमांक ए मध्ये मिळत आहे. मित्रा बघ कुठला आपण सूत्राचा वापर केलाय का? सूत्र कुठलं वापरलंय का? काहीच गरज नाही. फक्त प्रश्न जर तू समजून घेतलास व्यवस्थितरित्या तर तुला कुठल्याच सूत्राची गरज पडणार नाही मित्रा. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, एकाच दिशेने जर ते धावत असतील दोन व्यक्ती तर आपल्याला फक्त छेदामध्ये वजाबाकी करायचं आहे, आणि विरुद्ध दिशेने जर जात असतील, धावत असतील, पळत असतील तर त्यांची बेरीज कर. एवढं जर लक्षात ठेवलास तर मित्रा 2 प्रकार तुला सहजरित्या समजून जातील. पण मित्रा सुरुवातीला सांगितलं होतं, आता मी शिकवताना खूप तुला इझी जाईल, सोपं जाईल, परंतु कालांतराने काही वेळाने जर तुला विचारलं तर याचे उत्तर तुला जमणार नाहीत. आणि जमण्यासाठी तुला काय करायचं आहे तर तुला एक कार्यक्रम करावा लागते मित्रा, तो म्हणजे प्रॅक्टिस करणे, सराव करणे. कारण मित्रा गणिताला सरावाशिवाय पर्याय नाही. जर तू सराव केलास तर नक्कीच तुझी येणारी पोस्ट तुझीच असणार आहे, हे लक्षात असू दे. आणि मित्रा आज आपण 3 प्रकार पाहिलेले आहेत. फक्त जाताना शेवटी एवढं सांगेल, चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. व आपले जे काही व्हिडिओज असतील, लेक्चर असतील आणि ते तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक, छान अशी एखादी कमेंट करा व 4-5 तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण फायदा झाला पाहिजे, तुमचा पण फायदा झाला पाहिजे आणि तुमच्या दोघांच्या माध्यमातून माझा फायदा झाला पाहिजे. मित्रा हे लक्षात असू दे. परत भेटू दुसऱ्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.